नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कुठल्याच रेसिपीचा नाही आहे, फक्त मी गावाकडे गेली होती आणि गावाला गेल्यावर आमच्या शेतामध्ये एक काम कंप्लीट झालेलं आहे विहिरीचं। तर त्यामुळे मला शेतात जायचं होतं, म्हणून आज शेतात जायला निघाले। गावाकडे काम होतं थोडं तालुक्याच्या ठिकाणी आणि ते काम झाल्यानंतर रिकाम्या वेळेमध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळी आम्ही ऊन कमी झाल्यानंतर शेतात गेलो। ॲक्च्युली ऊन तर इतकी नव्हतीच, कारण आभाळच आहे सध्या तरी। हे आहे आमचं शेत। शेतामध्ये आहे संत्र्याची झाडं। नागपूर जिल्हा म्हटलं तर कुठल्याही शेतात संत्र्याची झाडं आहे। तर काही अर्ध्या शेतामध्ये मोठी झाडं आहेत, ज्याला ऑलमोस्ट 10 वर्ष कंप्लीट झाले, आणि काही अर्ध्या भागामध्ये मोसंबीचे झाडं लावलेले आहे, जे की 2 ते 3 वर्षाचे आहे। मला वाटते 3रं वर्ष सुरू आहे त्या झाडांना। म्हणजे त्या झाडांना अजून वेळ आहे फळं येण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी। साधारण 5 ते 6 वर्षानंतर त्या झाडाचं आपण पीक घेऊ शकतो। तर हे झाड आहे मोसंबीचे। याची छान वाढ होत आहे आणि आमच्या शेतामध्ये ते ठिबक सिंचन लावलेलं आहे, त्यामुळे असं स्वतः पाणी म्हणजे आतापर्यंत द्यावं लागत होतं, पण आता नाही द्यावं लागत। आता ते ठिबक सिंचन आहे, बटन सुरू केली की पूर्ण शेतात पाणी देऊन होऊन जाते। तर ही आहे आमच्या शेतातली अशी जमीन। थोडीशी पाऊस आल्यामुळे आता थोडं नरम झालेली आहे जमीन। आणि इकडे झालेलं आहे विहिरीचं काम आमच्या शेतातलं। हे बघा, अशा पद्धतीचे मोठे झाडं झाले आहे, म्हणजे 2 ते 3 वर्षाचे हे झाडं आहे, खूप मोठे नाही आहेत। आणि हा आहे आणखी एक दगडाचा ढीग, म्हणजे आधी होता इथेच दगडांचा ढीग, तर त्यावर अजून दगडं जमा झालेली आहे। कारण विहीर बनवली, तर विहिरीमध्ये यावर्षी सुद्धा 10 ब्लास्ट केले असं म्हणत होते बाबा। म्हणजे आणखी ती खोल केली विहीर, आणि विहिरीचं असं तोंड जे आहे वरचं ते बांधलेलं नव्हतं। हे कन्स्ट्रक्शनचं काही सामान पडून आहे, गिट्टी वगैरे, म्हणजे अशी पूर्ण जमिनीच्या लेवलमध्ये ही विहीर होती आतापर्यंत। आता या वर्षी फायनली याचं काम कंप्लीट झालेलं आहे। यामध्ये 3 रिंग चढवलेले आहे, आणि आधी ती खूप जुनी विहीर आहे। आधी ती दगडाची बांधून आहे, आणि नंतर आता वरती त्याला उंच केलं काम करून, म्हणजे 3 रिंग चढवले आहे वरती, त्यामुळे ती उंच झालेली आहे छान। म्हणजे आता आपण विहिरीमध्ये पाहू शकतो, आधी तर अजिबात विहिरीतलं काहीच दिसत नव्हतं, हे पाणी वगैरे। आणि हे बघा, अशा पद्धतीची ती खोल केलेली आहे आणखी विहीर। खूप जुनी विहीर आहे ही। जेव्हापासून शेत घेतलं त्याच्या आधीचीच ही विहीर आहे। आणि हे जे पाणी दिसत आहे त्या पाण्याच्या खाली मोटर लावलेली आहे, म्हणजे ती पाण्यातली मोटर असते ती लावलेली असते शेतातल्या विहिरीमध्ये। कारण पावसाचं पाणी जे आहे, हे 3 रिंग जे चढवले आहे त्या लेवलचं पूर्ण पाणी भरून जाते। आता पावसाळा लागला की पूर्ण विहीर हे पाण्यानं भरून जाईल, म्हणजे स्वच्छ पाणी दिसते बिलकुल। आणि मी बघितलेली आहे ही पूर्ण विहीर भरलेली। मस्त वाटते, पण भीतीसुद्धा वाटते। तेव्हा तर आम्ही बघू शकत नव्हतो ही विहीर। हे आहे शेतातले वेळू थोडेसे ते झाडांना लावण्यासाठी। आणि हे जे आहे दगडाचा ढीग वगैरे हे सगळं काही साफ करायचं आहे, कारण त्यामध्ये जागा गुंतलेली आहे। तेवढीच जागा मग पेरणीसाठी वापरता येते आपल्याला, म्हणून तो पूर्ण ढीग आता विहिरीच्या बाजूला काही लावेल आणि काही धुऱ्यावर नेऊन टाकेल, असं JCBने ते काम करायचं आहे। माझ्या मुलाला मोठं आवडते शेतात जाणं, शेतात फिरणं, हे त्याला खूपच जास्त आवडते। आता इकडे आम्ही लिंबूच्या झाडाखाली आलो। शेतात लिंबूचे, पेरूचे वगैरे असे वेगळे झाडं आहेत काही। तर हे आहे लिंबूचं झाड इथे, आणि हे जे आहे लिंबाच्या झाडाखाली पूर्ण गवत झालेलं आहे। आणि या गवतामध्ये एक मस्त ससा बसून होता। आम्ही आल्याबरोबर आमची चाहूल लागली त्याला, तर इतका स्पीडनं पळाला तो खूप जास्त, आणि तेव्हा अनफॉर्च्युनेटली माझा कॅमेरा बंद असते। आणि या झाडाला बघू शकता तुम्ही, लिंबू लागलेले आहे। हेच लिंबू घेण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो। लिंबू खूप जास्त असे पिकलेले नाही आहे, पण खूप चांगले असे पिकलेले राहतात या झाडाचे लिंबू। सध्या ते अजून पकायचे आहे पूर्ण। यावर्षी आम्ही संत्र्याचं पीक घेतलेलं आहे, त्यामुळे झाडं पूर्ण अशी सुकलेली दिसते संत्र्याची। तुम्ही म्हणाल की झाडांना पानं तर काहीच दिसत नाही, तर आता उन्हाळा आहे त्यामुळे काही पानं झडून जाते। आणि ज्या वर्षी पीक घेतलं संत्र्याचं त्या वर्षी झाडांची कंडिशन थोडी लो होते, त्याला अजून खतं वगैरे द्यायची असतात,
असतात. अजून त्याची 1 वर्ष छान देखभाल करायची असते. त्याच्यानंतरच आणखी ती झाडं छान तंदुरुस्त होते आणि नंतर मग दुसऱ्या वर्षीसाठी पीक देण्यासाठी तयार होतात. तर इथे बाबा तोडून देत आहे काही लिंबू आम्हाला, कारण खाली खूप गवत वाढलेलं आहे. गवत वाढलेलं आहे, त्यामुळे जाता येत नाही अगदी झाडाजवळ आणि काही पण असल्याची भीती पण वाटते. शेतात साप वगैरे राहतातच. तर हे मिरचीचे झाडं आहे काही, त्याला अजूनही थोड्या मिरची आहे. मला वाटते ते उपडून टाकायचे आता, तर त्याचं काही काम नाही मिरचीचं वगैरे. तर झालं आहे त्याच्या मिरच्या वगैरे काढून. आणि आता आम्ही शेतातून निघत आहे बाहेर. थोडा वेळ बसलो, भरपूर वेळ. त्यानंतर आम्ही निघत आहे. म्हणजे मी अर्धा व्लॉग आधी शूट करून घेतला, त्यानंतर अर्धा व्लॉग शूट करत आहे. तर आता निघत आहे बाहेर, त्यामुळे हे सगळं काही शूट करत आहे. शूट करताना खूप कॅमेरा हलतो. आपल्याला चालायचं पण असते शेतातून, तर थोडं सांभाळून चालायचं असतं, कारण रोज अगदी चालण्याची सवय नसते ना शेतात. तर थोडंसं पाय इकडे तिकडे पडण्याची भीती वाटते, म्हणून खाली बघत मी कॅमेरामध्ये काही फक्त मातीचं शूट झालेलं आहे. तर आमच्या शेतामध्ये कढीपत्त्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, हे आहे पेरूचं झाड. पेरूच्या झाडाला खूप छोटे छोटे असे पेरू लागलेले आहे. ते मला वाटते हिवाळ्याच्या सीझनमध्ये पेरू खायला येतात. तर हे पेरूचं झाड आहे आणि हे बघा छोटे छोटे पाखरांनी खाऊन खाली पण टाकलेले आहे पेरू. हे दिसते छोटे छोटे अगदी झाडाला लागलेले आणि खूप गोड पेरू आहे या झाडाचे. खूप मोठं झाड आहे हे पेरूचं. त्यानंतर इकडे आहे कढीपत्त्याचं झाड. तर हे आहे कढीपत्त्याचं झाड. त्याचा कढीपत्ता न्यायचा होता घरी. हे झाड मी लावलं होतं नागपूरला, मग ते कुंडीमध्ये राहत नाही, त्यामुळे मग मी गावाला शेतात पाठवलं. तर शेतात छान झालं ते. हे आहे आंब्याचं झाड. माझा मुलगा त्याला खूप जास्त आवडते शेतातलं वातावरण. त्यानंतर हे आहे केळीचं झाड. केळीचं झाड हे गेलेलं होतं, पण ते आता परत नवीन तयार झालेलं आहे. कडुलिंबाचं झाड आहे आणि आंब्याचं झाड पण लहान आहे. त्याला आंबे यायला भरपूर वेळ आहे असं वाटते अजून. म्हणजे उंचीलाही लहान आहे आणि खूप काही वर्षाचं नाही आहे ते. तर आता आम्ही घरी निघत आहे. तर मध्येच समोर तिकडे आणखी फणसाचं झाड आहे, परत आंब्याचंच झाड आहे. तर ते मी समोरचे झाडं दाखवले नाही तुम्हाला. आणि बोराचं पण झाड आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं आहे. हे आहे आमचं शेत आणि हे आहे मी. आता शेतातून बाहेर निघत आहे आम्ही. आणि इकडे पण शेतात वेळूचा ढीग दिसेल तुम्हाला. हा बघा वेळूचा ढीग आहे. हे वेळू म्हणजे शेतात आता झाडांना लावलेले होते. झाडांवर जेव्हा फळं येतात, संत्र येतात खूप, तर झाडाचं वजन खूप होते. प्रत्येक फांदीचं वजन खूप जास्त होते. तर त्या फांदींना सपोर्ट देण्यासाठी हे वेळू लावलेले असतात. हे बांधायचे असतात प्रत्येक झाडाला. तर हे आहे आता आमचं शेत. पूर्ण दाखवलं आहे मी तुम्हाला. शेताचं आमचं दर्शन दिलं आहे. त्यानंतर हा आहे रस्ता शेतातून बाहेर निघण्याचा. आणि आमचं शेत जे आहे अगदी रोडवर आहे, त्यामुळे खूप जास्त कठीण नाही आहे आतमध्ये जाण्याचा रस्ता. आमच्या शेतापासून छान डांबर रोड आहे, म्हणजे जायला अजिबात त्रास होत नाही. असा होता आजचा हा शेतामधला आमचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.